हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, जर खालची टीप व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं आणि ती तसं का होतं. ठीक आहे, सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे आणि मात्र खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला मी इथं तुम्हाला लाईव्ह प्रूफसुद्धा दाखवते. ठीक आहे, जो प्रॉब्लेम मला क्रिएट झालेला आहे आणि ज्याच्यावरती मी सोल्युशन आणलेलं आहे तेच तुम्हालासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता, इथं सॅम्पलसाठी मी इथे एक कापड घेतलेलं आहे. काय होतं माहिती आहे का, आता मी तुम्हाला मेन पॉईंट सांगते. जर वरची टीप व्यवस्थित येत नसेल तर खाली बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असतो, आणि जर खालची टीप व्यवस्थित येत नसेल तर वरती जे मशीनचं टेन्शन असतं ना तिथं प्रॉब्लेम असतो. हे दोन जे पॉईंट आहेत अगदी विरुद्ध दिशेला आहेत, मात्र खूप इम्पॉर्टंट आहेत. हे लक्षपूर्वकच काळजीपूर्वक व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होणार नाही आणि तुम्हाला सोल्युशन करायला म्हणजे सॉल्व करायला खूप सोपं जाईल. बघू शकते मी इथे एक टीप घेतलेलं आहे. खालच्या प्रकारे खाली जी कापड खालची टीप आहे ती परफेक्ट येत नाही आहे, त्याला असे छोटे छोटेसे गुंज येत आहेत. दोरा व्यवस्थित म्हणजे टीप पकडत नाही आहे. ठीक आहे, तर असं झालं तर काय करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे एव्हरीवन, तर चला पाहूया. आता हे जे टेन्शन आहे हे आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता हे जे टेन्शन आहे हे ओपन करून आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. जसं मी स्क्रीनवरती दाखवत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे. नाहीतर प्लेट्स वगैरे जर तुम्ही मिस्टेक करून जर वेगळी घातली किंवा उलटी वगैरे घातली ना, तर मग मात्र तुम्हाला प्रॉब्लेम कोणता झाला आहे नेमका तेच समजणार नाही. ठीक आहे, प्लेट्स जे आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये दोरा धूळ वगैरे अडकलेली असते, त्यामुळे सुद्धा टिप देण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करते. ठीक आहे, त्यामुळे सुरुवातीला टेन्शन ओपन करूनच बघायचं. लगेच कोणताही म्हणजे लगेचच स्प्रिंग वगैरे फिट करून जर तुम्ही करायला गेलात तर तुमचा वेळ पण वाया जाईल आणि सगळंच वाया जाईल. जर खालची टीप व्यवस्थित येत नसेल ना, सरळ टेन्शन ओपन करायचं. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं मगाशी, जर खालची टीप व्यवस्थित येत नसेल तर टेन्शन ओपन करायचं, आणि जर वरची टीप व्यवस्थित येत नसेल तर खालचा बॉबिनचा प्रॉब्लेम्स असतो. बॉबिन वगैरे साफ करून व्यवस्थित चेक करून त्याचे जे स्क्रू असतात ते फिट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता हा व्हिडिओचा जो मेन विषय होता तो म्हणजे खालची टीप व्यवस्थित न येणे. ठीक आहे, तर त्या रिलेटेडच मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. कधी तर परत एकदा मी तुमच्यासोबत वरची टीप व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्यामध्ये सगळं काही सविस्तर पाहायला भेटेल. त्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तोसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर दोरा वगैरे इथं ओन झालेला आहे. आता तुम्हाला मी इथे एक टिप मारूनसुद्धा दाखवणार आहे. ठीक आहे, थोडंसं व्हिडिओचं आहे थोडं लॉंग होतो आहे. तुम्ही म्हणसाल टाईमपास करते वगैरे वगैरे, मात्र सविस्तर सांगणं खूप गरजेचं आहे, कारण जे नवीन असतात ना त्यांना खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. जे जुने असतात त्यांना काहीही वाटत नाही. बघू शकता इथं मी टिप घेते, मात्र दोरा तुटत आहे. आता असं का होतं याचं कारण असं, आपण जो दोरा ओवतो सुईमध्ये ना त्याची पद्धत पूर्णपणे चुकलेली असते. आता मी इथं जाणून बुजून ही चूक केलेली आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा समजावं. तुम्हीसुद्धा कधी कधी काही अशी चूक करू शकता त्यासाठी. ठीक आहे, तर आता जो दोरा आहे ना तो दोरा आपल्याला काय करायचा आहे, वरती जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये घालायचा आहे. ज्यावेळेस आपण टेन्शनमधून दोरा घेतो ना त्यावेळेस आपल्याला दोरा जो आहे तो ओरून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता इथून घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं की असं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, आणि त्यानंतर मग सुईमध्ये तुम्हाला ओवून घ्यायचं आहे. ठीक आहे एव्हरीवन, सुईमध्ये दोरावून घेतल्यानंतर तुम्हाला लाईव्ह मी दाखवतेच आपला जो प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व झालेला आहे की न झालेले. ठीक आहे, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कुणाकडे शिलाई मशीन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांनासुद्धा असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतच असणार. ठीक आहे, कारण शिलाई मशीन म्हटल्यानंतर प्रॉब्लेम्स हे क्रिएट होतातच. धागे अडकणे, शटल जाम होणे, मशीन जाम होणे, त्याचबरोबर मशीन आवाज करणे, बरेचसेच प्रॉब्लेम असतात, आणि या प्रॉब्लेम्सवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला मशीन जी आहे ती काम करण्यासाठी थोडंसं हे करते, मध्ये मध्ये अडकते. याचं कारण का, कारण जे आपण शटल ओपन करून टेन्शन जे आहे ते ओपन करून बसवलं ना त्यामध्ये दोरा जो आहे तो निसरटपणे हे करण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्यामुळे तशी मशीन करते. बघू शकता सुरुवातीला आपण जी टिप मारली होती तिला गुंज आले होते, त्याचा टिप व्यवस्थित बसली नव्हती. मात्र नंतर जी टिप मारलेली आहे त्या टिपची खालची जी टिप आहे ती एकदम परफेक्ट आलेली आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व झाला असणार याची मी 100% सांगते, कारण माझासुद्धा प्रॉब्लेम हाच होता आणि तो सॉल्व झालेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला का ते पण सांगा आणि काही प्रॉब्लेम्स क्रिएट असतील तर कमेंट करून विचारा. चला भेटू, बाय.